स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज होती दीप अमावस्या, त्याच्यामुळे सकाळी लादी पुसताना पाण्यामध्ये हळद आणि मीठ टाकून लादी पुसून घेतली. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर होते. आणि इकडे बघा, नाश्त्यामध्ये आज मी लाडू बनवायला घेतले होते, चुरमा लाडू. तर बघा, हे चपातीचे असे मिक्सरला तुकडे करून असे बारीक करून घेतले आणि त्याच्यामध्ये गूळ तूप टाकून ते छान असं मिक्स करून घेतलं आणि नंतर त्याचे लाडू बनवले. तर बघा, पहिले हे लाडू खूप बनवले जायचे. तर आम्हालाही कधी कधी अशी आठवण येते, मग आम्ही बनवत असतो, आम्हाला आवडतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत. तर छान असं सकाळी पौष्टिक असा नाश्ता केलेला आज. आणि इकडे बघा, आज अमावस्या होती, तर संध्याकाळी दिवे वगैरे लावायचे होते. तर ती सगळी भांडी आईने अशी पितांबरीने घासून घेतले. तर या सगळ्यांनी चुरमा लाडू खायला. आज आम्हाला हे लाडू खाऊशी वाटलेले. हृदयाने बनवले, चपात्या तर बनवल्याच होत्या. मग हृदया बोलले बनवते मम्मी, आपल्याला खाऊशी वाटले. तर खूप दिवसापासून आम्हाला खाऊशी वाटले होते, बनवायचे होते, पण कंटाळा यायचा. असं वाटायचं की लाडू बनवण्यापेक्षा आपल्या चपातीच खाल्लेली बरी, असंच म्हणजे आळसपणा करायचो. पण आज हृदया बोलते नाही, मी आज बनवते, आज खूप दिवसापासून आपल्याला खायचे आहेत, मग बनवते. मग तिने बनवले, मस्त लागतात एकदम. नाश्त्यासाठी बनवले, आम्ही नाश्ता करतोय चुरमा लाडूचा. कसं झालं? मस्त झालं, छान लागतात आणि पौष्टिक पण आहे. याच्यामध्ये गूळ पण आहे, तूप पण आहे, चपाती. चांगले सकाळी सकाळी मुलांना सुद्धा असं डब्याला वगैरे दिलं तर चांगले मुलांसाठी, नाही का. आणि आज बघा दीप अमावस्या आहे, तर आम्ही सगळे दिवे आहेत ना, सगळे घासून ठेवलेले आहेत. आणि आता आम्ही दीप अमावस्याची पूजा जे काही कसं करणार आहे ना, ते आम्ही तुमच्यावर शेअर करणार आहे. त्यासाठी आम्ही आता पाणी येताना सकाळी मग सगळे भांडी आधी आता घासून घेतले. पूजा आम्ही नंतर करून दाखवते. तर या सगळ्यांनी नाश्ता करायला. नाश्ता बघा करून झाला आहे आमचा. आणि आता हे सगळे भांडी आहेत ना, पूजेसाठी जे काय आपल्याला लागणार आहे ना, सगळे मी पुसून ठेवते. पुसून ठेवली कशी डाग पडत नाहीत ना. आता पुसून घेते आणि ह्याच्यामध्ये नंतर आपल्याला पूजेसाठी काय काय लागतंय, कशासाठी काय लागतंय ना, तेही तुम्हाला दाखवते मी. आता मी पुसून घेते, तोपर्यंत ऋतूला म्हटलं लेपन करून घे. तर लेपन कसं करायचं, रांगोळी वगैरे ते तुम्हाला दाखवते. तर ऋतूच्या लेपन करते. मी लेपन करणार आहे. तर लेपन करण्यासाठी हळद घेतली, त्याच्यामध्ये गोमूत्र आणि गुलाबजल टाकलेले आणि असं त्याची पेस्ट बनवून घेतली. लेपन करताना काय करायचं आहे, हाताने व्यवस्थित आपल्याला लावता येत नाही, तर चमचा घ्यायचा आहे आणि असं चमच्याने करायचं आहे लेपन. याने व्यवस्थित होतं चमच्याने असं. आणि थोडं सुकलं की याच्यावरती थोडंसं असं रांगोळीने स्वस्तिक वगैरे काढून घेणार आहे नंतर मी. इथे बघा, त्याने लेपन करून घेतलं. नंतर आता रांगोळी काढते. रांगोळीसुद्धा छान अशी काढलेली आहे बघा, नाजूक. आता आपल्या सोसायटीमध्ये आपल्या रूमच्या इथे जागा तर कमीच असते, तेवढ्या याच्यातच आपल्याला काढावी लागते. आम्हालासुद्धा एवढीच जागा आहे बघा, इथे रांगोळी काढण्यासाठी फक्त एवढीच जागा आहे. एवढ्याच जागेमध्ये आम्हाला दररोज रांगोळी काढावी लागते. पण आम्ही दररोज एवढ्याच जागेमध्ये का होईना पण दररोज रांगोळी काढतो. थोडं साईड इथे पण काढली बघा. आणि आता आम्ही पण रांगोळी काढतो आणि आमच्या जे बाजूवाले ताई आहेत ना, ते सुद्धा दररोज रांगोळी काढतात. त्यांनी बघा किती छान रांगोळी काढली आणि दररोज छान रांगोळी काढतात त्या. त्यांचं बघा आता दरवाजा कसा दिसतो. त्यांचा हा दरवाजा आहे आणि आमचा हा दरवाजा आहे. इथे आम्ही काढतो आणि त्या इथे काढतात. आमच्या दोघींची पण, त्यांची पण आणि आमची पण दररोज रांगोळी असते. छान वाटतं ना दररोज रांगोळी. आमच्या दोघींच्या दारात रांगोळी असते, छान वाटतं मस्त एकदम. आणि आज गॅसची पूजा करणार आहे. आणि आता इथे बघा, आमची पूजा चालू आहे, म्हणजे आमचं काम सगळं आवरलेलं आहे.
सगळं जेवण बनवून नाश्ता सगळ्यांचं करून परत आता तुम्ही बघितलं जाताना भांडी वगैरे आम्ही सगळी घासून घेतली. देवाची भांडी आहेत ती जे दिवे वगैरे ते घासून घेतले. हे सगळं करून परत जेवण करून सगळी सकाळची लादी कपडे वगैरे सगळी काम आवरून आम्ही हे सगळं करतोय. म्हणजे असं नाही की बाबा आता आपल्याला हे करायचं तर फक्त हेच करणार असं नाही आहे. सगळं आवरूनच नंतर आम्ही हे सगळं करतोय. आता आमचं सगळं बाकीचं आवरलेलं आहे. आता फक्त आम्हाला हेच पूजा करायची आहे. पूजा त्याची पूजा करून झाली. आता मी उंबरठ्याची पूजा करते. तर बघा हळदीचं लेपन केलं ना की कसं घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह वाटतं. आणि आज अमावस्या आहे तर लेपन तर करावंच लागणार. आणि असंही आम्ही गुरुवारी करतच असतो लेपन. दिव्यामध्ये कापूर पण घेतलाय. तो पण थोडासा पेटवून आहे. छान अशी उंबरठ्याची पूजा करून झालेली आहे. तुम्ही पण नक्की करत जा उंबरठ्याची पूजा. कारण की आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी आपल्या दारातमधूनच येते आतमध्ये. तर असं लेपन वगैरे केलं तर घरामध्ये पॉझिटिव्ह वाटतं. तर बघा आज अमावस्या आहे ना तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे दही आणि भाताचं नैवेद्य ठेवायचा असतो आपल्या पितरांसाठी ना. तरी ते वाटीमध्ये ना मीठ न टाकता हा भात मी शिजून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला 2 नैवेद्य ठेवायचे आहेत. तर मी 2 वाट्यांमध्ये काढून घेते. तर बघा हा नैवेद्य आहे ना आपल्याला पितरांसाठी ठेवायचा आहे. तर आपण वरती आपल्या बिल्डिंगमध्ये जर असेल आपण तर वरती टेरेसवरती पण ठेवू शकतो किंवा आपल्या इथं गॅलरी वगैरे असेल तर गॅलरीत पण ठेवायचा पितरांच्या नावाने. आणि आपलं पितरांना आपण पाया वगैरे पडायचं आणि नैवेद्य ठेवून यायचा. तर बघा आपली बाकीच्या पूजा झालेल्या आहे. आता ही संध्याकाळसाठी काय करायची तयारी करून ठेवायची. तर जे आपल्याला दिवे लावायचे आहेत ना सगळ्या दिव्यांमध्ये मी वाती बनवून अशा आणि तेल टाकून ठेवणार आहे की जेणेकरून संध्याकाळी ते व्यवस्थित पेटतील आणि संध्याकाळी कसं आपल्याला जास्त घाई होणार नाही. एकदम असं लोड पडणार नाही. आता कसं आमची कामं आवरलेत तर हे कामं मी करून ठेवतो संध्याकाळसाठी. आता सगळ्या दिव्यांमध्ये वाती लावून आणि तेल लावून ठेवते. तर हे ती भांडी बघा हे दिवे आहेत ना हे मिशोवरून घेतलेले आम्ही मागवलेले. पण अजिबात चांगले नाही निघाले बघा. त्याचा कलर सगळं गेला ना. घासले पण नाही आम्ही. एकदा आत्ता मी घासले तर पूर्ण काळे काळे दिसतात. त्याला काय करायचं काहीतरी जुगाड करायला लागणार त्याला. कलर म्हणजे पितळेचे नाहीच आहेत ते घासले की सगळं त्याचा कलर पिवळा कलर निघून जातो. तर हे पण घेतलंय हे पण तसंच. हे पण एवढं घेतलं हे पण तसंच निघालं. काहीच नाही त्याचा कलर निघून गेला सगळा. एकदाच घासलं ना की लगेच कलर जातो एकाच वॉशमध्ये. असं छान वाटतं बघायला आपल्याला. नवीन नवीन असतं तेव्हा पण घासलं की ते काळं पडून जातं. असं मग चांगलं वाटत नाही. असं म्हणजे
आता याला कलर वगैरे काहीतरी द्यावं लागेल. कलर करावाच लागेल, नाही तर मग असं पण फेकू शकत नाही ना आपण, वापरून नाही का एकदा. ते जास्त वापरलंच नाही आम्ही ते, तरी पण बघा दिवाळीमध्येच घेतलेलं आम्ही. दिवाळीमध्ये घेतलेलं, तेव्हाच वापरलं फक्त, तर लगेच कलर झाला. तर वात करताना ना 2 वातीची 1 वात बनवायची. अशी सिंगल वात नसते लावायची दिव्याला. तर बघा सगळ्या दिव्यांची आपली तयारी करून झालेली आहे. इथे सगळे दिवे मी घासून वाती वगैरे लावून तेल सुद्धा टाकून त्यामध्ये सगळ्यांमध्ये. हा दिवा बघा स्टीलचा आहे, वेगळा आहे, मस्त आहे हा दिवा. हे सगळे दिवे, हा एक छोटा आपले. आणि मेन म्हणजे आपल्याला कणकेचे दिवे बनवायचे असतात ना, हे दिवे सुद्धा आम्ही बनवून घेतलेले आहेत. त्यामध्ये थोडं हळद टाकायची आणि मीठ न टाकता दिवे बनवायचे. तर ते दिवे बनवून त्यामध्ये वाती टाकून तेल टाकून सुद्धा मी तयारी करून ठेवलेली आहे. हे दिवे आहेत ना आपल्याला थोडेसे वाफवून घ्यायचे आहेत. हे वाफवून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता, अजिबात चिकट नाही, ते वाफवलेले आहेत. हे बघा मी वाफवून घेतलेले आहेत, त्याचा व्हिडिओ काढायचा राहिला आमचा. तर हे दिवे बनवून तयार करून ठेवलेले आहेत. आणि हे आपल्या डेकोरेशनसाठी हे वापरणार आहे मी, हे डेकोरेशनसाठी सगळं. आणि रात्री आपल्याला म्हणजे धूप वगैरे पेटवायची ना, तर त्याचीसुद्धा तयारी मी करून ठेवलेली आहे. हे नारळाची कवटी घालती, ते गौरी, शेणाची गौरी जी आहे ना, गाईच्या शेणाची गौरी, ते मी आणून त्याच्यामध्ये कापूर टाकले, आतमध्ये खाली धूप टाकले आणि कोळसासुद्धा घेतला आहे. कोळसा संध्याकाळी थोडा पेटवेल आणि नंतर टाकेल, म्हणजे कसं त्याचं धूर छान होतं ना. मग हे सुद्धा मी तयार करून ठेवलेलं आहे. आणि प्लस तुम्हाला मेन म्हणजे एक सांगायची गोष्ट आहे की इथे बघा हा डब्बा आहे ना, हा डब्बा मी तयार करून ठेवला आहे. कशासाठी की आता आपल्याला श्रावणी सोमवार तर चालू होणार आहे, तर त्यासाठी ही आहे गळती. ही गळती अशी आपल्याला घरामध्ये जेव्हा अभिषेक करतो ना आपण पिंडीवरती, तेव्हा ही ठेवायची आहे. तर मी ही तयारी करून ठेवली आहे. आणि इथे बघा हा डब्बा तयार करून ठेवला मी सोमवारसाठी स्पेशल. तर इथे वाती तयार करून ठेवलेल्या आहेत, ह्या वाती आहेत. आणि याच्यामध्ये इथे हा कलावा धागा आहे, तो सुद्धा आपल्याला पाहिजे ना सोमवारी न्यायला, तो आहे. आणि हे 3 दिवे मी ह्या म्हणजे महिन्यामध्ये 3 सोमवार येतात ना, तर हे 3 दिवे मी डब्यामध्ये ठेवलेत, जेणेकरून आपल्याला मंदिरामध्ये घेऊन जायचे म्हणून हे याच्यामध्येच घालून ठेवलेत, जो आपण एक एक करून घेऊन जायचा. आणि वातीसुद्धा त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत मी. आता हा डब्बा तयार झाला आहे. आणि हा डब्बा बघा तुम्ही कसला आहे. हा डब्बा आहे ना, ह्याच्यामध्ये हे अगरबत्त्या आहे, ते ह्या डब्यामध्येच बसलेल्या, त्याबरोबर बसतात बघा. म्हणजे माझं सगळं तयार झालेलं आहे याच्यामध्ये. हे अगरबत्त्या आहे. तर इथे मी काय काय घेतले, हे मूग आहेत, कापूर, हे काळे तीळ आहेत, हे जव आहेत, ह्याच्यामध्ये पिवळी मोहरी, तांदूळ आहे. आणि हे मेन भस्म आहे, हे भस्म, हे अत्तर आहे. आणि हे कमळगट्ट्याचे मणी आहेत, ते सुद्धा आपल्याला लागतात, तर ते सुद्धा मी घेतले. आणि याच्यामध्ये अष्टीगंध आहे. अष्टीगंध मी म्हणजे पावडर असते ना, ती अशी पातळ करून आम्ही करून ठेवतो अशी डब्बीमध्ये. ती डब्बी मी तशीच त्याच्यामध्ये ह्या डब्यामध्ये ठेवणार आहे. आणि हा डब्बा झाला तयार. ही अगरबत्ती ही अशी याच्यावरती ठेवणार. आणि हे फक्त आपल्याला याच्यामध्ये माचीस टाकायचं. फुलं वगैरे तर आपल्याला घ्यावेच लागतात, दूध, फुलं, पंचामृत वगैरे जे काय आपल्याला मध लागतं ते घ्यायचे. आणि हा डबा मी असं तयार करून ठेवला की जेणेकरून आपल्याला कुठे काही शोधाशोध करावी लागणार नाही. फक्त आपले फुलं, हार घ्यायचे, दूध घ्यायचं आणि मंदिरात जायचं. त्यासाठी हा डबा मी तयार करून ठेवलेला आहे बघा. तर आपण संध्याकाळी आता दिव्यांची पूजा कशी करायची ते संध्याकाळी बघूया. तर संध्याकाळी आम्ही दीपपूजन करून घेतलं. पहिला आईंनी जे कणकेचे दिवे बनवलेले ना, त्याने आईंनी पहिलं ओवाळून घेतलं आणि त्याच्यानंतर हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं दिव्यांना.
तर आईंचं ओवाळून झाल्यानंतर मीही दिव्यांना ओवाळून घेतलं आणि खूप छान वाटत होतं, घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वाटत होतं. तर असा होता आजचा आमचा दिवस. आणि दिव्यांची पूजा वगैरे करून झाल्यानंतर आईंनी माझं औक्षण केलं आणि यांचं पण केलं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.